सुरगाणा तालुक्यातील रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिजुरपाडा येथील स्मशानभूमीचे शेड 15 एप्रिलला आलेल्या वादळात कोसळून पडले होते। यानंतरही संबंधित ठेकेदाराने या स्मशानभूमी शेडची दुरुस्ती केलेली नाही। यातच बिजुरपाडा येथील रहिवासी भगवान काळू जाधव यांचे रविवारी निधन झाले। संबंधित ठेकेदाराने स्मशानभूमी शेडची दुरुस्ती न केल्याने निधन झालेल्या वयोवृद्धाचा अंत्यविधी स्मशानभूमीच्या बाजूला उघड्यावर भर पावसात करण्यात आला। त्या गावातील नागरिकांनी ठेकेदार देवेश कलंत्री यांनी केलेल्या निकृष्ट कामाबाबत रोष व्यक्त केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते, परंतु एप्रिल महिन्यात आलेल्या छोट्याशा वादळात ही स्मशानभूमी कोसळून पडल्याने ती दुरुस्तीसाठी सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, तरीही याची प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे नागरिकांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे। सुरगाणा तालुक्यात 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे मरणानंतरही नरक यातना भोगाव्या लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे। मागील 2 वर्षापूर्वी तालुक्यातील केळीपाळा, साबरदरा, पिळुकपाळा या गावांमध्ये स्मशानभूमी अभावी भर पावसाळ्यात ताडपत्री खाली अंत्यविधी करावा लागण्याच्या घटना घडल्या होत्या। यातून संबंधित ठेकेदाराने काहीही धडा घेतला नसल्याचे दिसून आले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगावमधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।